टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नमस्कार। याच्यामध्ये आरोग्य खात्याकडून मला काल संध्याकाळी एक पत्र मिळालेलं आहे। तर त्याप्रमाणे 3 पेशंट जीबीएसचे आढळले असं त्यांनी सांगितले आणि ते गंभीररीत्या आजारी आहेत। तर त्यामध्ये 2 जे आहेत ते नरेचे आहेत। आरोग्याच्या पत्रानुसार त्याच्यामध्ये त्यांच्या चौकशीनुसार नरेमधले एक जे आहे ते आरोचं पाणी वापरतात। तर त्यांची चौकशी करून ते गुरुराज म्हणून आरो प्लांट आहे आणि गुरुराज त्याचबरोबर आम्ही तिथले जे बाकीचे आरो प्लांट जे आहेत ते आपण सील केलेले आहेत काल संध्याकाळीच। आणि त्याचबरोबर दुसरा एक धायरीमधलं जे आहे ते धायरीमधले बारंगणीमाळा विहिरीवरून पाणी पुरवठा होतो। तर बारंगणीमाळा विहिरीमध्ये यापूर्वी आपण ब्लिचिंग पावडर म्हणजे मॅन्युअली आपण ब्लिचिंग पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये क्लोरिनेशन करत होतो। तर तिथं आता ऑटोमॅटिक प्लांट आपण तिथं बसवलेला आहे आणि त्याच्या दैनंदिन आम्ही त्याच्या टेस्ट घेतो। तर त्याच्यामध्ये देखील शक्यता कमी आहे की महापालिकेच्या पाण्यातून याचा प्रादुर्भाव म्हणजे काही त्याच्यामध्ये दूषित असण्याची। तर त्यामध्ये दुसरी शक्यता अशी आहे की बऱ्याच सोसायटींच्या अंडरग्राउंड आणि टेरेसच्या पाण्याच्या टाक्या त्यांनी स्वच्छ ठेवल्या पाहिजे। तर त्याच्यामधून देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। तर त्यासाठी आता आमची टीम आता साईटवर गेलेली आहे, आज सॅम्पल घेतलेले आहे। तर प्रत्येक ठिकाणी महापालिकेचं पाणी जिथं पुरवठा होतो महापालिकेचं पाणी त्यांच्या अंडरग्राउंड पाण्याचं सॅम्पल आणि ओव्हरहेड टाक्याचं सॅम्पल आम्ही ते घेऊन त्याची तपासणी आम्ही करत आहोत। आरोग्य विभागाची तपासणी केली गेली त्यामध्ये शहरातील 138 ठिकाणचं पाणी पिण्यास योग्य नाही अशी माहिती समोर आली। तर 138 आता सॅम्पलिंग कुठलं आहे ते बघायला पाहिजे। महापालिकेचं पाणी जर असेल तर त्याची यादी मिळाली तर आपण निश्चितपणे त्याच्यावर करू, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅम्पलिंग खराब असायची शक्यता खूप कमी आहे। तर प्रामुख्यानं याच्यामध्ये जे विहिरी किंवा बोरवेल्स जे आहेत पुणे शहरातले त्याचं जर सॅम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये ई कोलाई हा घटक आढळतो आणि त्याच्यामध्ये जीबीएसशी निगडीत म्हणजे काय म्हणता येईल त्याला बॅक्टेरिया किंवा याचा प्रादुर्भाव असू शकतो त्याच्यामध्ये। आरोग्य विभागाने किती नमुने घेतलेले आहेत पाण्याच्या जे 138 पिण्यास अयोग्य आहे हे समोर येतंय, ते एकूण नमुने किती झाले? नाही, आता ते आरोग्य खात्याने घेतलेत। मला 138 ची यादी जर मिळाली आणि कुठून सोर्स त्यांनी कुठले सॅम्पल घेतलेले आहेत तर निश्चितपणे मी त्याचं 138 ची आमच्याकडे यादी आलेली नाही। हा 138 आता ते माहित नाही की आताचे लेटेस्ट आहेत का पहिल्यापासूनचे आहेत ते पण बघायला पाहिजे। हा, त्या पत्रामध्ये मी मगाशी सांगितलं 3 ठिकाणचे त्यांनी सांगितलेले आहेत, त्यातले 2 नरेमधले आहेत आणि एक धायरीमधला आहे। तर नरेमधला एक आहे ते गुरुराज म्हणून तिथून आरो प्लांटवरून घेतात पाणी। हा, तर ते आपण त्याचबरोबर बाकीचे आजूबाजूचे आपण आरो प्लांट तिथले काल संध्याकाळी आपण सील केलेले आहे। आरो प्लांटसाठी आपण एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण सर्वांना कळवलेली आहे। तर त्यामध्ये काही फारशी मोठी गोष्ट नाहीये, सोपी आपण त्याच्यात पद्धत केलेली आहे की ज्यांचं तो जो आरो प्लांट मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडून त्यांनी मेंटेनन्स करायचा, त्याचं सर्टिफिकेशन द्यायचं आणि त्याचे सॅम्पल राज्य प्रयोगशाळेत किंवा महापालिकेच्या प्रयोगशाळेमध्ये तपासून त्यांनी तो अहवाल आम्हाला सादर करायचा। तर त्या एसओपी प्रमाणे त्यांनी ती कारवाई करायला पाहिजे होती। त्याचबरोबर याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर्ड ऑफिसरचे सॅनिटरी इन्स्पेक्टरनी देखील वेळोवेळी तपासणी करायचे आदेश माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी निर्गमित केलेले आहेत। त्याची कॉपी मला वाटतं असेलच आपल्याकडे। काल आता नरे भागातले सगळे सील केले तिथले ज्यांनी। तर संख्या आता मला विचारायला लागेल, संख्या सांगतो मी तुम्हाला। नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आता हा आजार आहे तो फक्त पाण्यामुळेच झाला याचं सुद्धा अजूनपर्यंत कुठं खात्री
झालेली नाही आहे. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ई कोलाई असेल तर त्याच्यातून जीबीएस प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ई कोलाई आहे याच्यामध्ये जे तपासलेत ते, आणि त्याच्यामध्ये तो जो बॅक्टेरिया जो आहे त्याच्याशी रिलेटेड तो आहे नाही याची म्हणजे एकदम म्हणजे मायक्रो लेवलला एवढी तपासणी झालेली नाही आहे. तर ती आता करायला लागेल आपल्याला. त्यात दोन गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये ई कोलाई हा घटक असला, ई कोलाई म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ बॅक्टेरियाज किंवा काही असू शकतं. म्हणजे जीबीएस साठी जो बॅक्टेरिया आहे तोच असेल असं नाही की त्याच्यामध्ये दुसरं पण असू शकतं. तुमचं कॉलरा आहे, टायफॉइड आहे, डायरिया आहे. ई कोलाई असलं की याच्यापैकी कुठलेही म्हणजे वॉटर बॉर्न डिसीज होऊ शकतात. आमचं पाणी पुरवठ्याचं काम आहे की कुठलाही ई कोलाई घटक नसायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे आपण ई कोलाई आढळला असं रिपोर्ट आला की आपण ते सील करू. मला 138ची लिस्ट समजा मिळाली तर आपण करूया. 138ची लिस्ट द्या, त्याप्रमाणे आपण पॉईंट टू पॉईंट आपल्याला तिथं जायला लागेल. पण एवढी 100% खात्री आहे की महापालिकेचं पाणी जिथं जातं तिथं त्याच्यामध्ये कुठला बॅक्टेरियाचा घटक असायची शक्यता फार कमी आहे. क्वचित प्रसंगी एखादा गुंटेवारी भाग आहे, झोपडपट्टी भाग आहे जिथं ड्रेनेजचं कॉन्टॅमिनेशनची तक्रार आहे, क्वचित प्रसंगी असं होऊ शकतं. सर तुम्ही म्हणताय वारंवार की मला 138 जे ठिकाणं आहेत त्याची लिस्ट द्या, आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाते आणि पाणी पुरवठा विभागाला हे कळवलं जाते, म्हणजे समन्वय नाही असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, असं म्हणता येणार नाही. आता 138ची लिस्ट मी आत्ताच ऐकतो तुमच्याकडून. आरोग्य विभाग समन्वय आहे ना. आता काल 3 पेशंट सापडले, 3ची लिस्ट आली, लगेच आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली. काल संध्याकाळी दुपारनंतर आली तरी आम्ही संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर ऍक्शन घेतली. नाही, मध्ये झालेल्या कालवा समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला 15 जूनपर्यंत पाणी पुरेल एवढं राखून ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. दुसरं, पाणी टंचाई जी प्रामुख्याने मागच्या 3-4 दिवसात जी मोठ्या प्रमाणात झाली ती नगर रोड परिसर जो आहे, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर त्या भागामध्ये झाली. तर त्याच्यासाठी आपला एक भामासखेडला जो विद्युत पुरवठा होणारी जी केबल आहे ती केबल ब्रेक झाली आणि त्याला स्टँड बाय केबल तिथं नाहीये. तर ती स्टँड बाय केबल टाकायसाठी तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून आतापर्यंत आपण टाकलेली नाहीये. आता मगाशीच माझं संबंधित अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा झाली. तर त्याच्यामध्ये MECDCLशी बोलून त्यांनी आता ओव्हरहेड पोलवरून स्टँड बाय केबल टाकायचं काम आता हाती घेतलेलं आहे आम्ही. तर ते लवकरच आपण पूर्ण करू. तर प्रामुख्यानं जी पाणी टंचाई झाली ती कालच्या इव्हेंटमुळे झालं. जवळपास भामासखेड जलशुद्धीकरण प्रकल्प जो आहे आपला 22 तास बंद होता. तो परवा दिवशी दुपारी बंद झालेला, काल सकाळी 9 वाजता तो कार्यान्वित झालेला आहे. दुसरं, काही कर्वेनगर वगैरे काही भागातून काही तक्रारी आहेत. तर आता थोडंसं टेम्परेचर वाढल्यामुळे डिमांड वाढलेली आहे, त्याच्यामुळे थोड्या काही तक्रारी उद्भवल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रेशर मॅनेजमेंट करून त्या आता लवकरच त्या तक्रारी बंद होतील असं काम करू आपण. जास्त पाणी खडक असलं देते असा म्हणजे ते विखे पाटील यांच्या संदर्भात त्यांनी काय नोटीस आपल्याला दिली होती, मिळाली रद्द पण काय सर ते थकबाकीचं अतिरिक्त जो पाणी वापरतो त्याच्याकडे देणार आहे, किती थकबाकी त्यांनी काय पत्र दिलं होतं? हां, त्या संदर्भात आता 2 गोष्टी वेगळ्या आहेत. पाणी जो त्यांनी कोटा जो मान्य केलेला आहे त्याच्यापेक्षा आपण पाणी जास्त उचलतो ही वस्तुस्थिती आहे. तर त्याच्याबरोबर त्यासाठी मुख्य कारण म्हणजे आता जुने नेटवर्क आहे त्याचा आता समान पाणी वाटप योजनेची कामं चालू आहेत. टप्प्याटप्प्याने आपण काही गळती पण कमी केलेली आहे, परंतु त्याचबरोबर काही थोडंफार कव्हरेज पण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे ते आता धरणामध्ये जे पाणी उचलायचं आहे त्याच्यामध्ये फारसं काही कमी झालेलं नाही आहे. हा एक क्वांटिटीच्या बाबतीतचा म्हणजे उत्तर झालं. दुसरं, थकबाकीच्या संदर्भात त्याच्यामध्ये पाटबंधारे खातं आणि आपलं याच्यामध्ये ते चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये जे पाण्याचा वापर आहे प्रामुख्याने थकबाकीचं जास्त असल्याचं मुख्य कारण काय आहे की पाटबंधारे खातं जी दराची आकारणी करतं
ते आपण पाणी कुणाला पुरवठा करतो त्याचा निवासी, वाणिज्य आणि प्रक्रिया उद्योग म्हणजे इंडस्ट्रीयल वापर अशा 3 कॅटेगरीमध्ये पाटबंधारे खातं आपल्याला त्याचं बिलाची आकारणी करते. त्याच्यामध्ये फक्त वाद एवढाच आहे की त्यांचं म्हणणं आहे की 5% ते सरसकट 5% पाणी वापर इंडस्ट्रीयल यूजला धरतात. आपलं म्हणणं आहे की ते इंडस्ट्रीयल आमच्याकडे नाही आहे, इंडस्ट्रीयल वापर 0 आहे. तर त्याच्यामुळेच ते थकबाकीमधली तफावत आहे. तर त्यांच्याबरोबर वेळोवेळी मीटिंग्स, बैठका चालू आहेत. आणि थकबाकीची अमाऊंट साधारण डिस्प्युटेड जी थकबाकी आहे ती 750 कोटी आहे. डिस्प्युटेड. अनडिस्प्युटेड जी आहे म्हणजे आपल्याला जी रास्त वाटते ती थकबाकी आपण वेळच्या वेळेला आपण ती भरून टाकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.